कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. एक लक्षात घ्या, नीट द्यायचं ठरवलंय, डॉक्टर व्हायचं ठरवलंय ना, जगातला सगळ्यात टॉपचा डॉक्टर होऊन दाखवायचं आहे. उगा असं तसं कुठलाही गल्लीतला डॉक्टर नाही व्हायचं. ते असतात ना गल्लीतले डॉक्टर, आपण गेलो ना त्याच्याकडे, ते असं इथं लावून बघतात, मग काय झालं विचारतात, आपण म्हणतो लागलं, मग लगेच मग गोळ्या लिहून देतात. ठीक आहे, असलं डॉक्टर होण्यात काय अर्थ नाही आहे. व्हायचं आहे ना डॉक्टर, जगातला सगळ्यात टॉपचं डॉक्टर व्हायचं, नाहीतर व्हायचंच नाही. आणि सगळ्यात टॉपचं डॉक्टर व्हायचं म्हटलं ना, सगळ्यात टॉपचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, कंटिन्युअस अभ्यास ठेवा. आता बघा, 12वीचा मी तुमचा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर स्टार्ट केला होता. ठीक आहे, तो कालपर्यंत संपलाय तुमचा पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. आजपासनं मी तुमचा जो 11वीचे चॅप्टर राहिले होते, जेवढे काही तुमचे 11वी चॅप्टर राहिले होते ते स्टार्ट करत आहे. आता बघा, 11वीमध्ये तुमचे कोणकोणते चॅप्टर्स राहिले? फर्स्ट तुमचा लॉज ऑफ मोशन राहिला होता, त्यातला काही पार्ट घेतलाय, काही पार्ट राहिलाय. ठीक आहे, लॉज ऑफ मोशन झाल्यानंतर मी तुमचा वर्क पॉवर एनर्जी स्टार्ट करेल, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करेल. आता बघा, वर्क पॉवर एनर्जी हा चॅप्टर स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे, तो फक्त आणि फक्त NCERTच्या बुकमध्ये आहे. ठीक आहे, हा चॅप्टर मी कव्हर करेल वर्क पॉवर एनर्जी NCERT प्रमाणे, त्यानंतर मी स्टेट बोर्ड प्रमाणे किंवा स्टेट बोर्डमध्ये जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे तो मी कव्हर करेल. आता बघा, लॉज ऑफ मोशनमध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ झाला, सेकंड लॉ झाला, थर्ड लॉ झाला, फ्रिक्शन झाला. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचा कोलिजन हा पॉईंट राहिला होता. ठीक आहे, त्यानंतर सेंटर ऑफ मास हा एक पॉईंट तुमचा राहिला होता. हे दोन पॉईंट मी कव्हर करेल. ठीक आहे, मे महिन्यामध्ये फक्त मी तुमचा लॉज ऑफ मोशनमध्ये राहिलेले सगळे पॉईंट्स, त्यानंतर वर्क पॉवर एनर्जी, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन, हे 3 चॅप्टर्स मी फक्त मे महिन्यामध्ये कव्हर करेल. जून महिन्यापासून मी फक्त आणि फक्त 12वी स्टार्ट करेल. लक्षात, एकदा 12वी स्टार्ट झाली की पुन्हा मी 11वीचे चॅप्टर स्टार्ट करणार नाही आहे, किंवा 11वीचे सगळे चॅप्टर मी ह्याच महिन्यामध्ये पूर्ण कव्हर करून टाकेल. ठीक आहे, आजपासून मी तुमचा कोलिजन हा पॉईंट स्टार्ट करत आहे. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, कोलिजन. आजचा नवीन पॉईंट टाका, कोलिजन. ठीक आहे, आता बघा, कोलिजन म्हणजे नेमकं असतंय काय? मराठीमध्ये कोलिजन मीन्स एकमेकावरती आदळणे, ह्याला काय म्हणायचं? कोलिजन. सपोज करा, 2 बॉडी असतील, ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. ही बॉडी, दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळणं, ह्याला काय म्हणायचं? कोलिजन. ठीक आहे, आपण ऍक्सिडेंट झालेलं बघितलंय. एक गाडी अशी पुढे झालेली असते, त्याच्या पाठीमागे झालेली असते, मागून येऊन त्या पुढच्या गाडीला ठोकते. एकमेकाला ठोकते म्हणजे काय होतं? कोलिजन होतं. फिजिक्सच्या भाषेमध्ये ठोकण्याला कोलिजन म्हणायचं. लक्षात. आता बघा, ह्या कोलिजनचे टोटल 2 टाइप्स आहेत. कोलिजनचे किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स आहेत. इन फिजिक्स, पॉइंट टाकला, कोलिजन, पुढे लिहा, इन फिजिक्स कोलिजन कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. कोलिजन कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. त्यामधला फर्स्ट टाइप टाका इलास्टिक कोलिजन, आणि सेकंड लिहा इन इलास्टिक कोलिजन. फर्स्ट इलास्टिक कोलिजन, सेकंड इन इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन म्हणजे 2 इलास्टिक बॉडीचं कोलिजन नाही आहे. फिजिक्समध्ये त्याचा मिनिंग वेगळा होतो. टाकलं, फर्स्ट इलास्टिक कोलिजन, सेकंड इन इलास्टिक कोलिजन. ठीक आहे, त्यानंतर बघा, इलास्टिक कोलिजनचे पुन्हा 2 टाइप्स आहेत. कोलिजनचे 2 टाइप्स आहेत, इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन. कोलिजनचे 2 टाइप आहेत, एक इलास्टिक कोलिजन, दुसरं इन इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजनचे पुन्हा 2 टाइप्स आहेत. फर्स्ट हेड ऑन कोलिजन आणि सेकंड ऑब्लिक्यू कोलिजन. आता बघा, हेड ऑन कोलिजनला आपण 1D कोलिजन पण म्हणतो. हेड ऑन कोलिजनला आपण 1D कोलिजन पण म्हणतो, आणि ऑब्लिक्यू इन इलास्टिक कोलिजनला आपण 2D कोलिजन पण म्हणतो. ठीक आहे, आता बघा, हेड ऑनचा मिनिंग काय असतो? सपोज करा, ही एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे m1. ह्या बॉडीचं हेड इथं आहे, ह्या बॉडीचं हेड म्हणजे डोकं इथं आहे, आणि
ही एक दुसरी बॉडी आहे आणि त्या बॉडीचं मास आहे m2, त्या बॉडीचं हेड इथं आहे. ठीक आहे, दोन बॉडीचं जर हेड एकमेकावरती आदळलं की त्या कोलिजनला काय म्हणायचं? हेड ऑन कोलिजन. काय म्हटलं मी? लक्षात ठेवायचं, कन्सेप्ट महत्वाची आहे. दोन बॉडीचं हेड एकमेकावरती आदळलं की त्याला काय म्हणायचं? हेड ऑन कोलिजन. ठीक आहे, फर्स्ट हेड ऑन कोलिजन, सेकंड ऑब्लिक्यू कोलिजन. आता बघा, ऑब्लिक्यू कोलिजन कुणाला म्हणायचं? सपोज करा आता ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, त्याचं हेड इथं आहे. त्यानंतर दुसरी बॉडी आहे, ही दुसरी बॉडी, तिचं हेड इथं आहे. दोघांचे हेड समोरासमोर आहेत का? नाही आहेत. जर दोन्ही बॉडीचे हेड जर समोरासमोर असतील आणि त्या दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की त्याला काय म्हणायचं? हेड ऑन कोलिजन. आता ही एक बॉडी आहे, त्याचं हेड इथं आहे, ही दुसरी बॉडी आहे, त्याचं हेड इथं आहे. जर दोन्ही बॉडी एकमेकावरती जर अशा आदळल्या, दोन्ही बॉडी एकमेकावरती अशा आदळल्या तिरप्या, जर दोन्ही बॉडी एकमेकावरती जर तिरप्या आदळल्या तर त्या कोलिजनला काय म्हणायचं? ऑब्लिग्यू कोलिजन. समजलं? आपल्या गावरान भाषेमध्ये डेफिनेशन सांगितली, दोन्ही बॉडीचे हेड एकमेकावरती आदळले की त्याला म्हणायचं हेड ऑन कोलिजन. दोन्ही बॉडीचे हेड जर वेगवेगळे असतील आणि त्या दोन बॉडी एकमेकावरती आदळल्या तर त्याला म्हणायचं ऑब्लिग्यू कोलिजन. लक्षात? आता बघा, इनइलॅस्टिक कोलिजन ते पण दोन टाईपमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. फर्स्ट आहे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आणि सेकंड आहे पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन ह्याचं मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे, आपण लहानपणी शिकलोत बघा. लहानपणी आपण काय करायचो? एक असा गोळा करायचो मातीचा. हा एक मातीचा गोळा, सपोज करा त्याचा मास आहे m1. हा दुसरा मातीचा गोळा, त्याचा मास आहे m2. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनचे मी एक्झाम्पल सांगत आहे. हे दोन मातीचे गोळे आहेत. ठीक आहे, हे दोन मातीचे गोळे एकमेकावरती आदळले, हे दोन मातीचे गोळे एकमेकावरती आदळले की दोघं एकमेकाला असे चिटकून बसायचे. हे दोन मातीचे गोळे आहेत ना, हे एकमेकावरती असे आदळले की एकमेकाला चिटकून बसायचे. ठीक आहे, ते दोन मातीचे गोळे एकमेकावरती आदळले, दोघांचं कोलिजन झालं की ते एकमेकाला चिटकून बसायचे. त्या कोलिजनला, त्या आदळण्याला काय म्हणायचं? परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, त्यानंतर पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं? सपोज करा हे मातीचे गोळे एकमेकावरती आदळले आणि आदळून दोघांचा जर शेप चेंज झाला, आदळल्यानंतर दोघं जण सेपरेट झाले आणि दोघांचे जर शेप चेंज झाला तर त्याला काय म्हणायचं? पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. मातीचे गोळे एकमेकावरती आदळले, एकमेकाला चिटकले की त्याला म्हणायचं परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. मातीचे गोळे एकमेकावरती आदळून दोघांचा जर शेप वगैरे चेंज झाला, बघा ह्याचा शेप चेंज झाला, हे असा शेप चेंज झाला, दुसऱ्याचा पण शेप चेंज झाला आदळल्यानंतर, तर त्या कोलिजनला काय म्हणायचं? पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, हे कोलिजनचे टाइप्स. कोलिजनचे दोन टाइप्स आहेत, इलॅस्टिक कोलिजन, इनइलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनचे दोन टाइप्स आहेत, हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन की ज्याला आपण 1D पण म्हणतो, आणि दुसरा आहे ऑब्लिक्यू इनइलॅस्टिक कोलिजन. तिरपं कोलिजन झालं की त्याला ऑब्लिक्यू इनइलॅस्टिक कोलिजन म्हणायचं. त्यानंतर इनइलॅस्टिक कोलिजनचे पुन्हा दोन टाइप्स आहेत. परफेक्टली इनइलॅस्टिक म्हणजे दोन गोळे एकमेकाला चिटकले कोलिजनच्या वेळेस की त्याला म्हणायचं परफेक्टली इनइलॅस्टिक. त्यानंतर पार्शियली इनइलॅस्टिक, दोन गोळे एकमेकाला कोलाइड होऊन त्यांचा जर शेप चेंज झाला की त्याला म्हणायचं पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. लक्षात? आजपासून मी तुमचा फर्स्ट पॉइंट किंवा पहिला कोलिजनचा टाइप स्टार्ट करत आहे, हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन. त्यानंतर मी ऑब्लिग्यू घेईल, त्यानंतर मी इनइलॅस्टिक कोलिजन घेईल. चला तर मग आजचा पहिला पॉइंट टाका तुमचा, हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन किंवा 1D कोलिजन. टाका पॉइंट, हेड ऑन. दोन्ही बॉडीचे डोके एकमेकावरती आदळले की त्याला म्हणायचं हेड ऑन.
कोलिजन. मग त्याला इलॅस्टिक कधी म्हणायचं, इन इलॅस्टिक कधी म्हणायचं, त्या कोलिजनला हे तुम्हाला मी सांगल. ठीक आहे. टाका पहिला आता हेड ऑन इलॅस्टिक. इलॅस्टिक म्हणजे काय, दोन इलॅस्टिक बॉडीवर कोलिजन झाल्यास तसं नाही म्हणायचं, त्याला एक डेफिनेशन आहे. ठीक आहे, त्यावेळेसच त्याला इलॅस्टिक म्हणायचं. हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन, हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन, किंवा त्याला म्हणायचं 1D कोलिजन, 1D कोलिजन. सगळ्यात अगोदर डेफिनेशन लिहा. डेफिनेशन द कोलिजन किंवा असे लिहा द हेड ऑन कोलिजन. हेड ऑन कळालं ना, द हेड, दोन्ही बॉडीचे हेड एकमेकाला आदळायचे, ते झालं हेड ऑन. द हेड ऑन कोलिजन, द हेड ऑन collision in which the head on collision in which momentum and kinetic energy of body remain constant. The collision in which momentum and kinetic energy of body remain constant before and after collision. That head on collision is called as head on elastic collision. That collision is called as head on elastic collision. डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन महत्वाची आहे की इलॅस्टिक कोलिजन नेमकं कधी होतं किंवा कुठल्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं. डेफिनेशन महत्वाची आहे. डेफिनेशन मी समजून सांगाल, अगोदर लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात अगोदर इलॅस्टिक कोलिजन, दोन बॉडी एकमेकावरती आदळल्या, त्याला काय म्हटलं मी, कोलिजन. परंतु त्याला इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं, द हेड ऑन कोलिजन इन विच मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रिमेन कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर कोलिजन. दॅट कोलिजन इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कोलिजन. लक्षात? समजलं नाही मला माहिती आहे, मी समजून सांगतो. ठीक आहे. आता बघा, सपोज करा ही एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे m1. ही बॉडी कोलिजन व्हायच्या अगोदर u1 वेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागली. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी बॉडी आहे, ती कोलिजन व्हायच्या अगोदर u2 वेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागली. ठीक आहे. बिफोर कोलिजन हे काय झालं तुमचं, बिफोर कोलिजन. ठीक आहे. आता बघा, ह्या दोन बॉडीचं एकमेकावरती जर कोलिजन व्हायचं असेल तर u1 वेलॉसिटी मोठी असायला पाहिजे. ही एक बॉडी, ही बॉडी अशी पुढे पडायला लागली, ही पाठीमागे पडायला लागली. ह्या बॉडीची वेलॉसिटी जास्त असायला पाहिजे ना, म्हणून तर ह्याच्यावरती धाड दिशेने अजून आदळ. मागच्या बॉडीची वेलॉसिटी जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. मग u1 इज ग्रेटर दॅन u2. ठीक आहे. आता बघा, दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की काय होतं, एकमेकावरती आदळल्या m1 m2, दोन्ही एकमेकावरती आदळल्या, दोघांचं कोलिजन झालं ड्युरिंग कोलिजन. ठीक आहे. कोलिजन झालं
की पुन्हा एकमेकापासून सेपरेट झाल्या, हे असं सेपरेट झालं, ही पहिली बॉडी ही दुसरी बॉडी, ह्या बॉडीची व्हेलॉसिटी v1. कोलिजनच्या अगोदर ह्या बॉडीची व्हेलॉसिटी किती होती u1. कोलिजन झाल्यानंतर त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय असेल v1. कोलिजनच्या नंतर व्हेलॉसिटी चेंज होत असते. ठीक आहे. बॉडीचं मास m1, दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी v2, बॉडीचं मास m2. ठीक आहे. हे झालं तुमचं आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन लक्षात वाटलं तर इथं लिहा, where u1 and u2 is equal to initial velocity of m1 and m2 लिहून घ्या. आहे त्यानंतर v1 and v2 velocity after collision, velocity of m1 and m2 after collision. ठीक आहे. समजून सांगल मी कुठल्या कोलिजनला इलास्टिक कोलिजन म्हणायचं हे मी समजून सांगल. आणि तीच कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट तीच आहे की ज्यावेळेस तुम्हाला कळेल की इलास्टिक कोलिजन कधी म्हणायचं. हेड ऑन तर कोणालाही कळतं, लहान पोरालाही कळतं, दोन बॉडीचे हेड एकमेकावरती आदळले की ते झालं हेड ऑन कोलिजन. पण त्याला इलास्टिक हेड ऑन कोलिजन कधी म्हणायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, लिहिलं. आता बघा इलास्टिक कोलिजन कधी म्हणायचं, दोन कंडिशन आहेत त्यासाठी, दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय माहिती बघा, द हेड ऑन कोलिजन इन विच मोमेंटम ह्या दोन्ही बॉडीचं मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी, ह्या दोन्ही बॉडीची कायनेटिक एनर्जी ही जर सेम असेल कोलिजनच्या अगोदर आणि कोलिजनच्या नंतर, जर दोन्ही बॉडीची मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी जर सारख्या असतील तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. समजलं. पहिलं काय, मोमेंटम कॉन्झर्व. याचा अर्थ काय झालं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. ठीक आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रिमेन कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर कोलिजन, म्हणजे कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, किंवा अगोदर असेल कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व, कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व. म्हणजेच काय झालं, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल. जर दिलेल्या दोन बॉडीचं मोमेंटम बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन जर सारखं असेल आणि कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन कायनेटिक एनर्जी आणि आफ्टर कोलिजन कायनेटिक एनर्जी जर सारखी असेल तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. ह्या दोन पॉइंट महत्वाचे आहेत, हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत. इलास्टिक कोलिजन मध्ये हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत. कुठल्या कोलिजनला इलास्टिक कोलिजन म्हणायचं, ज्या कोलिजन मध्ये दोन्ही बॉडीचं मोमेंटम बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन जर सारखं असेल, कॉन्झर्व असेल, आणि दोन्ही बॉडीची कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजनच्या अगोदर आणि कोलिजनच्या नंतर जर सारखी असेल तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. मोमेंटम इज कॉन्झर्व, कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व इन इलास्टिक कोलिजन. लक्षात ही कन्सेप्ट आहे की इलास्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असते. ह्याचा मिनिंग काय आहे, मोमेंटम कोलिजन व्हायच्या अगोदर इज इक्वल टू मोमेंटम कोलिजन झाल्यानंतर सारखं असायला पाहिजे आहे. कायनेटिक एनर्जी कोलिजन व्हायच्या अगोदर इज इक्वल टू कोलिजन झाल्यानंतरची कायनेटिक एनर्जी सारखी असायला पाहिजे, तरच त्या कोलिजनला काय म्हणता येतं, इलास्टिक कोलिजन म्हणता येतं.
लक्षात, इन विच मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रिमेन कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर कोलिजन. ही बिफोर कोलिजन कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन आणि कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. हे मोमेंटम बिफोर कोलिजन आणि हे मोमेंटम आफ्टर कोलिजन. कोलिजन व्हायच्या अगोदर मोमेंटम किती होतं? पी आय. कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम काय? पी एफ. परंतु दोन्ही मोमेंटम सारखे असतात किंवा असायला पाहिजे. कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन एवढी होती, कोलिजन झाल्यानंतर कायनेटिक एनर्जी दोन्ही बॉडीची ही एवढी आहे. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी पण सारखी असायला पाहिजे. अशा कोलिजनला काय म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. समजलं? ठीक आहे. ह्यानंतर एक छोटंसं डेरिव्हेशन घेईल मी इलॅस्टिक कोलिजनवरती आणि लेक्चर संपवून टाकाल. ठीक आहे. आणखी एकदा मी रिपीट करावंच लागतं. आयुष्यात पहिल्यांदा सगळ्या तुम्ही गोष्टी शिकायला लागलात, पटकन लक्षात येत नसतात, दम्माने लक्षात येत असतात. मी पण ज्यावेळेस 12वीला होतो ना, त्यावेळेस पण मला पटकन फिजिक्स लक्षात येत नव्हतं. घरी गेल्यानंतर, पुस्तक उघडून बघितल्यानंतर, वाचल्यानंतर मला समजायला लागलं होतं. ठीक आहे. त्यामुळे असं समजू नका की हा बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे, तुम्ही क्लासमध्ये बसलात ना, बसल्या समजायला लागतो. पण फिजिक्सचं तसं नसतं, दम्माने समजायला लागतं, दम्माने नशा चढते ह्याची. ठीक आहे. हे आपलं बिअर बारसारखं असतं, दम्माने चढतं. काय म्हटलं मी? इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये म्हटलं तर मी हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन लिहितो. इन हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन दोन गोष्टी सारख्या असायला पाहिजे. एक, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू आफ्टर कोलिजन. तुमच्या बॉडीचं मोमेंटम हे कॉन्झर्व असायला पाहिजे. कॉन्झर्वचं मिनिंग काय? मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. आणि त्यानंतर तुमची कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असायला पाहिजे. म्हणजे कोलिजन व्हायच्या अगोदरची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कोलिजन झाल्यानंतरची कायनेटिक एनर्जी सारखी असायला पाहिजे. ठीक आहे. ह्या दोन कंडिशन जर फुलफिल होत असतील तर त्या कोलिजनला कुठलं कोलिजन म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे. आता एक छोटंसं डेरिव्हेशन घेईल आणि लेक्चर मी संपवून टाकाल. सपोज करा ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीचं मास आहे m1, ह्या बॉडीची सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे u1. एक दुसरी बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे m2, त्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे u2. ठीक आहे. हे झालं तुमचं बिफोर कोलिजन. लक्षात? कोलिजन व्हायच्या अगोदर हे. ठीक आहे. आता सपोज करा दोन्ही बॉडीचं कोलिजन झालं, हे दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या. ही तुमची बॉडी m1, ही दुसरी तुमची बॉडी m2. ठीक आहे. दोन्ही एकमेकावरती आदळल्यानंतर हे झालं तुमचं ड्युरिंग कोलिजन. ठीक आहे. एकमेकावरती आदळल्यानंतर m1 बॉडीची व्हेलॉसिटी झाली v1 आणि m2 बॉडीची व्हेलॉसिटी झाली v2. हे झालं आफ्टर कोलिजन. आलं इथपर्यंत? हे झालं तुमचं आफ्टर कोलिजन. ठीक आहे. आता बघा, जर हे इलॅस्टिक कोलिजन असेल तर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. इफ दिस इज इलॅस्टिक कोलिजन, जर हे इलॅस्टिक कोलिजन असेल, इफ दिस इज इलॅस्टिक कोलिजन then momentum is conserved. याचा मीनिंग काय असतो?
मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन, म्हणजेच पी आय इज इक्वल टू पी एफ. मोमेंटम बिफोर कोलिजन, मोमेंटम कॉन्झर्व म्हणजे काय, मोमेंटम बिफोर कोलिजन, बिफोर कोलिजन, पी आय मीन्स मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन, मोमेंटम आफ्टर कोलिजन, मोमेंटम आफ्टर कोलिजन. लिहिले इथपर्यंत ठीक आहे. आता बघा पी आय म्हणजे तुमचं कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम, म्हणजे तुमचं इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम ह्या दोन बॉडीचं इनिशियल मोमेंटम. मोमेंटम तुम्हाला माहिती आहे, मोमेंटम आपण कसं लिहित असतो, पी इज इक्वल टू एम व्ही, हे मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. कोलिजन व्हायच्या अगोदर ह्या दोन बॉडीचं मोमेंटम म्हणजे तुमचं इनिशियल मोमेंटम मी कसं लिहिल बघा. ह्या दोन बॉडीसाठी मोमेंटम कसं लिहितो बघा. ह्या बॉडीचं मोमेंटम किती येईल, m1 u1 प्लस ह्या सेकंड बॉडीचं मोमेंटम किती असेल, m2 u2 इज इक्वल टू, हे काय झालं तुमचं इनिशियल मोमेंटम. ह्या बॉडीचं मोमेंटम प्लस ह्या बॉडीचं मोमेंटम, ते झालं तुमचं इनिशियल मोमेंटम. कोलिजनच्या नंतर जे मोमेंटम असेल ते तुमचं फायनल मोमेंटम असेल. ठीक आहे. आणि इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं. ठीक आहे, म्हणजे इनिशियल इज इक्वल टू फायनल असतं. आता कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम काय येईल बघा, m1 v1 प्लस m2 v2. लिहिलं, m1 v1 प्लस m2 v2. ठीक आहे. m1चे टर्म एका साईडला घेऊन या, m1 एका टाईसला घेऊन या. इथं काय येईल बघा, ही टर्म मी इकडे घेऊन आलो म्हणजे काय झालं, मायनस m1 v1 इज इक्वल टू, ही टर्म तिकडे घेऊन जावा, m2 v2 मायनस m2 u2. ठीक आहे. ह्या टर्ममधून m1 कॉमन काढा, कॉमन u1 मायनस v1 इज इक्वल टू m2 v2 मायनस u2. ह्याला जा इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1. इलॅस्टिक कोलिजनमध्ये तुमचं मोमेंटम हे कॉन्झर्व असायला पाहिजे, म्हणजेच मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन किंवा इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असायला पाहिजे. ह्या इक्वेशनवरून मी हे एक इक्वेशन काढलं. ठीक आहे, पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय, तुमची कायनेटिक एनर्जी ही कॉन्झर्व असायला पाहिजे. याचा मिनिंग काय, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. ठीक आहे, हे पहिलं इक्वेशन भेटलं. ठीक आहे, हे झालं तुमचा पहिला पॉईंट. हे पहिला करा, असा झालं पहिला पॉईंट. ठीक आहे, आता सेकंड पॉईंट लिहा. सेकंड पॉईंट, इफ दिस इज इलॅस्टिक कोलिजन देन कायनेटिक एनर्जी, काय लिहिणार मी सेकंड, कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व. कॉन्झर्व म्हणजे सेम. बिफोर कोलिजन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आफ्टर कोलिजन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व. ह्याला द्या आता तुमचा सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट. ठीक आहे, लिहा खाली मग कायनेटिक एनर्जी, हेन्स कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल. म्हणजे हे काय तुमचं कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन, बिफोर कोलिजन. आणि हे काय तुमचं कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन, कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. ठीक आहे. आता ह्या दोन बॉडीची कायनेटिक एनर्जी, कोलिजन व्हायच्या अगोदरची कायनेटिक एनर्जी काढायची, नंतरची कायनेटिक एनर्जी काढायची. ठीक आहे, सोपं आहे सगळं, भ्यायचं नाही. जोपर्यंत नितीन टेकळे शिकवते ना फिजिक्स तोपर्यंत भ्यायचं नाही, काही येऊ द्या, आपण आहेत. ठीक आहे, हे इक्वेशन असंच राहू द्या, कारण हे इक्वेशन मला लागणार आहे. लिहा मग खाली आता कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन, दोन बॉडीची कायनेटिक एनर्जी काय येते बघा, 1/2 ह्या बॉडीची कायनेटिक एनर्जी m1 u1 स्क्वेअर प्लस m2 ह्या बॉडीची कायनेटिक एनर्जी
m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन, म्हणजे ह्या जे दोन बॉड्या होत्या ना त्यांचं, आता ते मी पुसल्यात, कुठे गेल्या करू नका, पुसल्यात मी द्या, m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर, m2 v2 स्क्वेअर. ठीक आहे, लिहिलं इथपर्यंत. 1/2 1/2 1/2 1/2 सगळं कॅन्सल, किंवा 1/2 कॉमन काढा, कॅन्सल करून टाका. मग काय येतं बघा आता, मग खाली m1 u1 स्क्वेअर प्लस m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू m1 v1 स्क्वेअर प्लस m2 v2 स्क्वेअर. ठीक आहे, m1 च्या टर्म एकत्र घ्या, जमा करा, u1 स्क्वेअर मायनस m1 v1 स्क्वेअर इज इक्वल टू m2 v2 स्क्वेअर मायनस m2 u2 स्क्वेअर. ठीक आहे, m1 च्या टर्म कॉमन काढा, काढा पटकन, u1 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू m2 v2 स्क्वेअर. हे v2 येतं ना, सॉरी इथं v1 येतं, v1 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर. आलं इथपर्यंत. ह्याला टाका इक्वेशन नंबर सेकंड, ह्याला लिहा इक्वेशन नंबर सेकंड. आलं इथपर्यंत. त्यानंतर खाली लिहा डिवाइड इक्वेशन 2/1, डिवाइड इक्वेशन 2/1 लिहा खाली, डिवाइड इक्वेशन. हे मी सगळं कशासाठी करायला लागलो हे तुम्हाला मी शेवटी सांगाल. फिजिक्समधली पहिली कन्सेप्ट आहे की ज्याची मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की मी हे सगळं कशासाठी केलं ते. ठीक आहे, फक्त लिहून घ्या तोपर्यंत. डिवाइड इक्वेशन 2/1. एक गोष्ट फक्त तुम्हाला मी शिकवल त्याच्यामधून, ती तुम्हाला सांगायची आहे. डिवाइड इक्वेशन 2/1 काय येतं बघा, इक्वेशन 2 काय, m1 u1 मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू m2 v1 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर. कुठं चुकलंय का, एक मिनिट मला बघू द्या फक्त. m1 v1, त्यानंतर हे इकडे गेलं ना, इथं m2 v2 m2 v2. ठीक आहे, म्हणजे इथं v2 u2, इथं v2 येतं. ठीक आहे, त्याला डिवाइड करा आता, m1 u1 मायनस v1, आणि तिकडचं इथं फक्त चुकलं होतं, थोडंसं चुकलं होतं, माणूस चुकीचा पुतळा आहे त्यामुळे थोडंसं चुकत असतं. हे इकडे घेतलं, हे इकडे घेतलं, हे m2 v2 मायनस हे इकडचं इकडे गेलं m2 u2. ठीक आहे, त्यानंतर इथं काय येतं बघा, m2 v2 मायनस u2, हे m1 कॅन्सल, m2 कॅन्सल. ठीक आहे, आता काय येतं बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, a मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय येत असतं, a प्लस बी, a मायनस बी. ठीक आहे, हे इथं असं ब्रॅकेट. मग इथं फक्त तो लावतो मी आता, काय येतं बघा, u1 मायनस v1 u1 प्लस v1 डिवाइड बाय, इथं लावला मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, खाली काय येतं u1 मायनस v1. त्यानंतर इकडे बघा, इकडे पण तेच लावतो मी, u2 v2 सॉरी v2 मायनस u2 v2 प्लस u2, आणि खाली v2 मायनस u2. ठीक आहे, हे u1 v1 कॅन्सल, u2 v2 कॅन्सल. मग राहतं काय बघा, आता तुम्ही म्हणताल एवढं सगळं खाडाटोप कशासाठी चालू आहे. समजल तुम्हाला, समजल बेटांनो, समजल. काय येतं बघा आता, u1 इथं काय राहिलं, u1 प्लस v1 इज इक्वल टू, इथं काय राहिलं
V2 प्लस U2. ठीक आहे, U1चे टर्म एकीकडे घेऊन या. आता काय इथं बघा, U1 मायनस U2 इज इक्वल टू V2 मायनस V1. आलं इथपर्यंत? U1 मायनस U2 V2 मायनस V1. आलं इथपर्यंत? ठीक आहे. तुम्हाला मी एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट शिकवली होती. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट मी तुम्हाला एक शिकवलं होतं बघा. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय असतं बघा, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, त्याला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आणि त्याला मी कसं लिहित होतो, VA मायनस VB. ह्याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे कसं लिहायचं त्याला, VA मायनस VB. ह्याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. इथं बघा आता ह्याला मी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणू शकतो, U1 मायनस U2. जसं इथं A मायनस B आहे, त्याला काय म्हणलं मी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तसं मी ह्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणू शकतो. ठीक आहे, ही व्हेलॉसिटी कधीची आहे, बिफोर कोलिजन. म्हणजे ह्याला लिहा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन, बिफोर कोलिजन. ठीक आहे, आणि ही पण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे, V2 मायनस V1 म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. ह्याला लिहा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. U1 व्हेलॉसिटी, U2 व्हेलॉसिटी हे बिफोर कोलिजनच्या व्हेलॉसिटी आहेत ना. हे मास M1, त्या मासची व्हेलॉसिटी U1, हे मास M2, त्या मासची व्हेलॉसिटी U2. U1, U2 हे व्हेलॉसिटी बिफोर कोलिजनच्या व्हेलॉसिटी आहेत. आणि कोलिजन झाल्यानंतरच्या व्हेलॉसिटी कोणत्या आहेत, V1 आणि V2. ठीक आहे, ह्या व्हेलॉसिटी काय झाल्या, रिलेटिव्ह. रिलेटिव्ह हा शब्द मी का वापरला, कारण बघा दिस व्हेलॉसिटी मायनस दिस व्हेलॉसिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तसंच दिसायला लागलं ना मला, दिस व्हेलॉसिटी मायनस दिस व्हेलॉसिटी, दिस व्हेलॉसिटी मायनस दिस व्हेलॉसिटी अँड दिस व्हेलॉसिटी मायनस दिस व्हेलॉसिटी म्हणजे दोघांच्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी झाल्या त्या. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. आलं लक्षात? आता हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं यूज काय असतो किंवा ह्याचं ॲप्लिकेशन काय असतं, कोलिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्याचा मी यूज कसं करणार आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा, ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईन. ठीक आहे, आत्ता फक्त ह्या लेक्चरसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती मी आणखी एकदा रिपीट करतो की इलॅस्टिक कोलिजनमध्ये, इलॅस्टिक कोलिजनमध्ये किंवा कुठल्याही कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं, जर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असेल. मोमेंटम कॉन्झर्व, इलॅस्टिक कोलिजन, मोमेंटम कॉन्झर्व हे एक असायला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय आहे तुमची, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असायला पाहिजे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. जे कोलिजन ह्या दोन गोष्टी सॅटिस्फाय करतं, जे कोलिजन ह्या दोन गोष्टी सॅटिस्फाय करतं त्या कोलिजनला कोणतं कोलिजन म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. मग ते हेड ऑन बिड ऑन ते सिम्पल पार्ट आहे, दोन्ही हेड एकमेकावरती आधारित हेड ऑन झालं. ठीक आहे, परंतु त्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं, जर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असेल, तुमची कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असेल, ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल ते कोलिजन, तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, आणि इलॅस्टिक कोलिजनमध्ये हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, U1 मायनस U2 त्याला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन, V2 मायनस V1 त्याला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. आजच्या लेक्चरमध्ये लेक्चर समजलं नाही समजलं सोडून द्या, पण दोन गोष्टी समजून घ्या की इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं. मोमेंटम कॉन्झर्व असतं म्हणजे काय, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. आणि दुसरी गोष्ट इलॅस्टिक कोलिजनमध्ये कोणती असायला पाहिजे, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. समजलं?
आजच्या लेक्चर पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचा मी नवीन पॉईंट स्टार्ट करेल. इलॅस्टिक कोलिजनमधलाच एक कन्सेप्ट स्टार्ट करेल, दॅट इज रेस्टिट्यूशन ऑफ कोलिजन. लक्षात अभ्यास करत राहा, खूप अभ्यास करा, खूप मोठं व्हा. गरिबी अभ्यास एवढा करा ना की दिवस बदलले पाहिजेत, गरिबी बदलली पाहिजे, गरिबी गेली पाहिजे. लक्षात तेवढा अभ्यास करा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये.